रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. सर, पहिला विषय असा आहे की जे आपण बांधतोय हे कुठल्या स्कीममध्ये, जे कुष्ठरोगांसाठी बांधतोय ते ठीक आहे. जे दुसरे तिकडे वसाहतला आहेत 9 लोक, कुठल्या स्कीममध्ये त्यांना आपण देणार आहोत? एक आपण बोलताना लिहिलंय तिकडे 7 मजली ग्राउंड फ्लोअर, 8 मजली ग्राउंड फ्लोअर. मग त्यांना पार्किंगची गरज नाही आहे का? आम्हाला जेव्हा नॉर्मली डीपीआय याच्यामध्ये पार्किंग कंपल्सरी कोणी ठेवा, पण आपण हे करताना ती पार्किंग ठेवणार आहोत का नाही तो एक विषय. जर पूर्ण प्लॉट जो आहे तो मला वाटतं 1100 का 1250 मीटरचा काय तो प्लॉट आहे, त्याच्यात 9 झोपडी आहेत. ते 9 झोपडींचा तुम्ही बोलले सर्वे झालेला आहे. सर्वे कधी झालाय आणि ते स्कीममध्ये बसतात का? म्हणजे 2000 नंतरचे काय किती लोक आहेत आणि 2011च्या नंतरची किती आहेत? एक त्याच्यात त्या सर्वेमध्ये 4 लोक 2000चे पूर्वी किंवा नंतरचे आहेत, पण 2011च्या नंतरचे 5 लोक आहेत. मग हे सर्वे कोणी केलं? आपण फक्त सर्वे केला, पण कोणी केलाय? व्हीआरपीनी केलाय का आता जे आपले PMAY वाले त्यांनी केलेलं आहे? बांधताना जो खर्च आहे आपण त्यांच्याकडनं मंजुरी घेतली आहे का कन्स्ट्रक्शन कॉस्टची? तो प्लॉट जर समजा 1200 मीटरचा आहे आणि आपण जसं बोललं का महाराष्ट्रामध्ये आपण पहिला असा काय हे करतोय, उपक्रम करतोय, तो का नाही आपण तो पूर्ण कुष्ठरोगांसाठीच तो प्लॉट द्यावं? कारण फ्युचरला तुम्ही ते AHP मध्ये सेल करणार आहे. तो एका जागेवरती कुष्ठरोगांची लोक आहेत, त्याच्या बाजूला दुसरी बिल्डिंग, तो मार्केटमध्ये म्हणजे मला वाटतं अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये आपण ते विकणार आहेत, विक्री करणार ना. 9 म्हणजे 56 बांधल्यानंतर बाकीचे तो विक्री करणार आहेत. तो त्यांच्या बाजूला कोण जाऊन खरेदी करणार आहे का? आज आपल्याकडे कुष्ठरोगांची समजा सर्वे 22 आहे, तर हे नाही वाढणार आहेत का? परत वाढले मग त्यांच्यासाठी परत आपण नवीन प्लॉट शोधणार आहेत का? तर विषय असा आहे, एक चांगला आपण उपक्रम करतोय. हे जे 9 लोक आहेत, मला वाटतं 150-200 मीटर त्यांची जागा त्यांनी हे केली. 1100 पैकी 900 मीटर ऑलरेडी जागा आहे. ते पूर्णचे पूर्ण कुष्ठरोगांसाठी करा. आणि तुम्ही सर्वे साहेब बघितला, त्याच्यातला एक माणूस आहे तो जन्माला आलाय 1998ला, योगेश खरात म्हणून, आणि तो 2011ला त्याचा वय होता 13 वर्ष, आणि तो पण लाभार्थी, म्हणजे 13 वर्षाच्या वयावरती लाभार्थी झाला. कसं सर्वे झालेला? कोणी केला तो सर्वे? त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे का? आपण हे यांना मिसगाईड करतोय, म्हणजे पूर्ण सभागृहाला आपण मिसगाईड करतो. 13 वर्षाचा मुलगा 2011ला समजा ज्या स्कीम मध्ये येत असेल तो कसा लाभार्थी झाला? जे बाहेरचे लोक आहेत, फक्त डॉक्युमेंट्स, तो राहतोय समजा शिवाजीनगरमध्ये, फक्त 2025ला 23ला त्यांनी लाईट मीटर घेतलं, मग तिकडचा तो रहिवासी झाला का? तर साहेब हे काहीतरी याच्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मला असं वाटतं का ही कधी तुम्ही पॉलिसी ठरवली, तुम्हाला ही पॉलिसी 9 झोपडपट्ट्यांना करायला लागणार आहे. सेम आपला म्हणजे आता परसाहेब तुम्ही बोलणार का तो सोडून बोलू नका, कच्ची मुला पट्टेल मुलामध्ये पण तेच आहे. आपला जो कॉन्ट्रॅक्टर आपण 3rd एक्सटेन्शन देतो.